चला, काय असतं विरुद्धार्थी आहे की नाही. आपण कुठलंही काम करत असताना विरोधक असतं त्याच, आहे की नाही. तसे शब्दांलय आहे, बरोबर का. हा, कारण आपल्या वर्गात असते, घरी असते, शेजारी असते, गावात असते, सगळीकडेच असते, आहे की नाही. मग काय, नडला की तोडला, बरोबर का. मग काय करायचं, विरुद्धार्थी. आता विरोधक आहेत तर त्यांना उत्तर देणे गरजेचं आहे. देऊया आपण. चला, काय उत्तर द्यायचंय आपल्याला बघायचे. अपोजिट वर्ड्स बघायचे. काय बघायचे, अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्ध. आपल्या विरुद्ध कुठले शब्द आहेत बघा. आता शब्दाच्या विरुद्ध शब्द आहेत, माणसाच्या विरुद्धात माणसं असतात तसे शब्दाच्या विरोधात शब्द आहेत. काय शब्द आहेत बघा. आपण अगोदर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घेऊया. त्याच्यामध्ये काय होईल आपल्याला सोपं जाईल, समजायला पण आणि लक्षात राहायला पण सोपं जाईल. मग बघा, शब्द पहिला आहे आन्सर. आन्सर म्हणजे काय, उत्तर. उत्तर. आन्सर म्हणजे उत्तर. उत्तर, ठीक आहे. मग त्याला विरोधी शब्द कुठला असेल, क्वेश्चन. उत्तराला प्रश्न आहे किंवा प्रश्नाला उत्तर आहे, ठीक आहे. क्वेश्चन म्हणजे काय बघ, प्रश्न. त्याचा हे काय झाला, विरुद्धार्थी शब्द काय झाला, क्वेश्चन. उत्तराला प्रश्न आहे, बरोबर. मग प्रश्नाला उत्तर आहे. कसंही आलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये तो सोडवता आला. जर असा आला क्वेश्चनला अपोजिट काय येईल तर मग आन्सर येईल. प्रश्न आहे तर उत्तर, उत्तर असेल तर प्रश्न. मग दुसरा बघा काय म्हणताय, एबल. एबल म्हणजे काय, एबलचा अर्थ काय, शक्य. एबल म्हणजे काय, शक्य. आणि अनेबल म्हणजे अशक्य. अनेबल म्हणजे काय मग, अशक्य. एबल शक्य, अनेबल अशक्य, ठीक आहे. ऑलवेज. ऑलवेज म्हणजे काय, ऑलवेज होकार. होकार नाही रे, ऑलवेज म्हणजे बहुधा, पुष्कळ वेळेस किंवा बहुधा. ऑलवेज म्हणजे नेहमी, बहुधा किंवा परत नेहमी लिहा. काय नाही, नेहमी लिहा. नेहमी सोपं लक्षात राहील तुम्हाला. नेहमी काय, नेहमी. मग नेव्हर म्हणजे काय, कधीही नाही. हे काय, नेहमी आहे पण नेव्हर म्हणजे कधीही नाही. नेव्हर म्हणजे कधीही नाही. ऑलवेज नेहमी, नेव्हर कधीही नाही, ठीक आहे. पुढचा बघा, ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. ऍक्सेप्ट म्हणजे काय मग, स्वीकार करणे. मग रिजेक्ट म्हणजे काय, नकार देणे. नकार देणे किंवा तिरस्कार करणे हे ऍक्सेप्ट, स्वीकारणे. रिजेक्ट तिरस्कार करणे किंवा धुडकावून लावणे. अलाव, सांगा. मी तुम्हाला खेळण्यासाठी अलाव केलं. तुमची जी रिक्वेस्ट होती ना ती मी अलाव केली, पूर्ण केली. मान्य. मान्य, अलाव म्हणजे मान्य. फॉरबिड, फॉरबिड म्हणजे अमान्य. फॉरबिड म्हणजे अमान्य, ठीक आहे. बिग, मोठा. मोठा. बिग म्हणजे मोठा. स्मॉल म्हणजे बारका. बिफोर, पूर्वी. पूर्वी. बिफोर, पूर्वी. आफ्टर, नंतर. पूर्वीच्या नंतर असेल ना अपोजिट वरती. शब्दाच्या अर्थावरून पुढचा हा शब्द आपल्याला आठवला पाहिजे ना, बरोबर का नाही. मग हे बघा, आन्सर क्वेश्चन, ऑलवेज, नेव्हर, एबल, अनएबल, ऍक्सेप्ट, रिजेक्ट, अलाव, फॉरबिड, बिग, स्मॉल, बिफोर, आफ्टर. आले लक्षात. विसरतील आता नाही, विसरलेच नाही पाहिजे, ठीक आहे. भूल के दिखाओ.